राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कारण की आधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जाते आणि तोच दबाव निर्माण करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. तर दुसरीकडे आता त्यांचं खासगी आयुष्यातील जे काही अडचणी आहेत त्यावरून ते आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. त्या अडचणींमध्ये वाढ होताना देखील पाहायला मिळते. धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी कौटुंबिक खटला जो आहे तो त्यांच्यावर दाखल केलेला होता आणि त्याचा निर्णय जो आहे तो आज बांद्र्यातल्या कौटुंबिक न्यायालयानं दिलेला आहे आणि तिथे देखील धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात. करुणा शर्मा मुंडे यांनी जो कौटुंबिक खटला दाखल केलेला होता त्यामध्ये बांद्र्यातलं जे कौटुंबिक न्यायालय आहे त्याने 2 लाखाची महिना पोटगी करुणा शर्मा यांना दिली जावी, धनंजय मुंडेंनी ती द्यावी असा निर्णय जो आहे, अंतरिम निर्णय जो आहे तो त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढताना पाहायला मिळतात. आधीच ते संतोष देशमुख यांचं जे हत्या प्रकरण आहे त्यातील वाल्मिक कराडच्या संबंधांवरून चर्चेत आलेले होते आणि आता हे प्रकरण समोर आल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे आणि पुन्हा करुणा शर्मा चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडे आज दिवसभरापासून हीच एक चर्चा रंगलेली आहे. त्यानंतर जेव्हा हा कोर्टाचा निर्णय आला त्यानंतर करुणा शर्मा यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यावर आता चर्चा जी आहे ती सुरुवात झालेली आहे. त्यानंतर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा जो मुलगा आहे शिशिव मुंडे याने एक पोस्ट शेअर केलेली आहे, इंस्टाग्राम स्टोरी त्याने टाकलेली आहे आणि त्यातून त्याने अनेक गौप्यस्फोट केलेले आहे. यात त्याने आपल्या वडिलांची बाजू, आपले वडील म्हणजेच धनंजय मुंडे यांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळतंय. तर आपली आई करुणा शर्मा यांचे काही गौप्यस्फोट जे आहेत ते केल्याचं पाहायला मिळते. नेमकं शिशिव मुंडे जो आहे त्याने आपल्या या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूया. मी शिशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय करून टाकलाय. माझे वडील जगातले सर्वोत्कृष्ट जरी वडील नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही धोकादायक नव्हते. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. माझ्या आईला अनेक ट्रॉमाज आहेत, त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढत होती. तिने घरगुती हिंसाचार झाल्याचे आरोप केलेत, मात्र खरं तर तिच्याकडून माझ्यासोबत आणि वडिलांवर घरगुती हिंसाचार करण्यात आलाय. पुढे बोलताना शिशिव धनंजय मुंडे म्हणालाय, माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेले आणि तिने मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं कारण तिच्या मते तिचा आणि आमचा म्हणजे जन्मदात्री ती आमची आई असून सुद्धा काहीही संबंध नव्हता असं करुणा शर्मा यांचं म्हणणं आहे. 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरी सुद्धा तिने घराचं कर्जाचे हप्ते जे आहेत ते थकवले आहेत, जाणीवपूर्वक तिने ते थकवलेत आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोटा नाट्या गोष्टी ती पसरवत असते असे स्टोरी जी आहे, इंस्टाग्राम स्टोरी जी आहे ती शिशिव मुंडे यांनी आपले जी आहे ती शेअर केलेली आहे आणि त्यामुळेच कुठेतरी शिशिव जो आहे तो वडिलांची बाजू घेताना पाहायला मिळतो आणि तसंच करुणा शर्मा जे आहेत त्यांच्यावर आरोप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता नेमकं या प्रकरणामध्ये काय अपडेट्स येतात या संबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.